हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर हे बघा पावभाजीची तयारी. मी इथं घेतलेली आहे पावशेर शिमला मिरची आणि एक कोबी होता, त्याच्यातून एवढा शिल्लक आहे, फक्त एवढा घेतलेला आहे. आणि 4 मोठे बटाटे घेतलेले आहेत. तर आता हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आणि आता हे कुकरला लावायचे. आणि त्यामध्ये आपण टाकूया हळद, आणि हे पाणी घेतलेलं आहे एवढं. एक आणि आपण टाकूया. तर भाज्या बुडतील एवढंच पाणी आपण टाकणार आहे, बघू शकता. कारण नंतर भाज्या गळतात ना, तर पाणी जास्त सुटतं त्याला, त्यामुळे. तर आता चला कुकर लावूया. तर हे बघा कुकर इथं लावलेलं आहे आणि आता त्याला लागणारी तयारी करूया. आता कांदा टोमॅटो बारीक चॉप करून ठेवू आणि वाटाणा फ्राय करून मिक्सरला वाटून घेऊ थोडासा. कारण मिक्सरला बारीक केल्यानंतर मग याच्यामध्ये असं त्रास होत नाही आणि भाज्या शिजल्यानंतर बारीक करायच्या. तर चला. तर हे बघा कढई तापवर ठेवलेली आहे. आता टाकूया तेल. त्यानंतर टाकूया बटर. हाय नको नको हां. एवढं बटर टाकलेलं आहे. याच्यात कांदा टाकूया. कांदा टाकलेला आहे याच्यात. कांदा व्यवस्थित परतून द्यायचा आता हा. त्यानंतर टाकूया आपण जे कांदा आणि टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर अशी बटरमध्ये कापून घेतलेली आहे या. तर ती टाकूया. ते बघा आता हे टाकूया. छान गळू द्यायचं व्यवस्थित. कोथिंबीर अशी बारीक चॉप करून टाका, खूप छान लागते. तर हे बघा छान गळत आलेलं आहे. त्यानंतर आपण इथं वाटाणा चॉप करून घेतलेला आहे बारीक मिक्सरला. कारण तेलामध्ये तो तळून घ्यायचा पहिले आणि मग टाकायचं मिक्सरला. खूप छान बारीक होतं. तर हे बघा टाकूया एवढा पावभाजी मसाला. त्यानंतर टाकूया हळद आणि एवढं लाल तिखट. आता टाकूया यामध्ये वाटाणा. वाटाणा टाकलेला आहे. आता याला व्यवस्थित याच्यामध्ये मॅश करूया. त्यानंतर भाज्या वाटायच्या. तर हे बघा इथं भाजी मी व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेतली आणि इकडे वाटाणा भाज्या सगळ्या पाणी थोडंसं टाकून शिजवून घेतलं. आता हे आपण याच्यात होतं. तर हे बघा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तर हे बघा एवढी पातळ बनवलेली आहे मी. आता मीठ टाकूया. चवीनुसार मीठ टाकूया आणि आता हलवून घ्या. तरी बटरमुळे थोडंसं मी तेल कमी टाकलं होतं.
त्यामुळे तरी कमी आलेली आहे, पण टेस्ट खूप छान येणार आहे त्याला बटरमुळे. आता हिला होऊ देऊया, कुकळी येऊ दे छान. तर हे बघा छान असं बटर लावलेलं आहे. आता आपण व्यवस्थित भाजून घेऊ ते. कांदा चाला त्याच्यात. तर हे बघा आपली पावभाजी झालेली आहे. त्याच्यात टाकूया बटर. तेवढं बटर टाकलेलं आहे आणि तिकडं पाव भाजते. हॅलो, तरी बघा आपलं रेडी झालेली आहे पावभाजी. इथे पाव रेडी, कांदा टाकून ठेवलेला आहे, इकडे काकडी आहे. ती या सगळ्या पावभाजी खायला. बाय बाय.